हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती मंचरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक. भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आत्तापर्यंत आपण 49 भाग ऐकले. आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग ऐकूयात. चला तर मग सुरुवात करूयात. त्याआधी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच करून घ्या. भाग्य दिले तू मला भाग 50. तो त्याच्या केबिनमध्ये लॅपटॉप ओपन करून बसला होता. समोर रॉकी अदबीने उभा होता. रॉकी, तुला मी ज्या अरेंजमेंट करायला सांगितल्या होत्या त्या सगळ्या कॅन्सल कर, शौर्य म्हणाला. पण बॉस, सगळं काही रेडी आहे. अचानक का? कारण मी नंदिनीला घेऊन बाहेर जात आहे. आता जे काही करणार आहे ते तिकडेच करेल, तो रॉकीकडे पाहत म्हणाला. ओके बॉस. आणि हो, मी इथे नसताना सगळं काही तुलाच पाहायचं आहे. त्यामुळे सगळीकडे बारीक लक्ष असू दे, आणि खास करून त्याच्यावर, शौर्य हेतुपूर्वक म्हणाला. माझं त्यांच्यावर लक्ष आहे. खास असं काहीच आढळून आलं नाही, रॉकी माहितीपूर्वक म्हणाला. ठीक आहे, 2 दिवसात निघेल मी, शौर्य म्हणाला. तशी रॉकीने होकारार्थी मान हलवली आणि तो दरवाजा उघडून केबिनच्या बाहेर पडला. ओ माय गॉड, नंदू, काय सांगतेस काय? तू आणि जिजू चक्क हनीमूनला चालला आहात? पलीकडून अतिउत्साही ईशा ओरडली आणि इकडे नंदिनीने लगेच मोबाईल कानापासून बाजूला धरला. अगं ये, हळू ओरड ना, कानाचे पडदे फाटले माझ्या. आणि हनीमूनला नाही चाललो आम्ही, फक्त फिरायला चाललो आहे, समजलं ना? नंदिनी तिला करेक्ट करत म्हणाली. ओ हॅलो मॅडम, एक नवरा आणि एक बायको जेव्हा बाहेर जातात ना, ते फिरायला कधीच जात नाही, आणि जरी गेले ना तरी हनीमून करूनच येतात, समजलं ना? तुझंही तसंच होईल बघ तू. ईशा नंदिनीला फुल चिडवण्याच्या मूडमध्ये आली होती. शी इशू, काहीही काय बोलतेस ग? आणि हनीमून व्हायला आमच्यात अजून प्रेम कुठे झालं आहे? नंदिनी डोळे विस्फारत पण अडखळत म्हणाली, आणि तिचं बोलणं ऐकून पलीकडे ईशाने कपाळावरच हात मारून घेतला. नंदू, तू ना फक्त शरीराने वाढली आहेस. तुझा मेंदू आणि बुद्धी अगदी लहान मुलासारखी आहे बघ. तुला कळत नाहीये का? अगं जिजू तुझ्या प्रेमात पडले नाहीत तर पुरते वेडे झाले आहेत. आणि तू स्वतःलाच विचार, जिजू काय आहेत तुझ्यासाठी? तुलाही समजून जाईल. तूही त्यांच्या प्रेमात पडत चालली आहेस ग. फक्त तुम्ही दोघं अजून ते ओठावर आणत नाहीये. एकदा तुझ्या मनाचं ऐक, तुला सगळं काही समजून जाईल. ईशा नंदिनीला समजावत होती, आणि तिचं बोलणं ऐकून नंदिनी मॅडम विचारात हरवल्या होत्या. त्याचं खरंच प्रेम असेल का माझ्यावर? नंदिनी म्हणाली. ऑफकोर्स त्यांचं प्रेम आहे तुझ्यावर. नंदू, मला एक सांग, सिद्धार्थपासून आणि त्या निखिलपासून जिजूंनी किती वेळा वाचवलं आहे तुला? तुझ्यासाठी ते सगळ्या जगाशी लढतात, तुझी काळजी करतात, तुझ्या आनंदासाठी नेहमीच झटत असतात. आणि त्या दिवशी माझ्यासमोर ते म्हणाले ना की तू त्यांचा जीव आहेस. मग हे सगळं काय आहे नंदू? अगं हे प्रेमच तर आहे. ईशा तिला छोट्या छोट्या गोष्टींचं स्पष्टीकरण देत होती. जर तू जे बोलत आहेस ते सगळं खरं असेल तर मग तो बोलत का नाहीये? नंदिनी गाल फुगवून म्हणाली, आणि ईशाने परत कपाळाला हात लावला. नंदू, अगं कदाचित ते तुला तुझा वेळ देत असतील, किंवा मग त्यांना वाटत असेल की तू आधी त्यांना हे सगळं बोलावं. ते वाट पाहत असतील ग, ईशा म्हणाली. ए नाही हा, मी काहीही बोलणार नाहीये त्याला. कसं वाटेल ते? नंदिनी जोरजोरात नकारार्थी मान हलवत आणि डोळे विस्फारून म्हणाली. नुसत्या कल्पनेनेच तिला कसं तरी झालं. ते बोलणार नाहीत, तूही बोलू नकोस, असेच राहा दोघेही हा आयुष्यभर, ईशा वैतागूनच म्हणाली. इशू, अगं तू का माझ्यावर चिडते आता? नंदिनी एवढूसा चेहरा करून म्हणाली. मग चिडू नाही तर काय करू?
तुमच्या दोघांच्याही मनात, वागण्यात, बोलण्यात सगळीकडे प्रेमच प्रेम दिसतं. आम्हालाही ते कळायला लागले आता. फक्त तुम्हाला दोघांनाच कसं कळत नाहीये समजत नाही मला. ते काहीही माहीत नाही मला. तुम्ही दोघे बाहेर जाल ना तेव्हा तू स्वतः जिजूंना प्रपोज करायचं, समजलं ना? ईशा ठणकावूनच म्हणाली. ईशाचं बोलणं ऐकून नंदिनी मात्र टेन्शनमध्ये आली. अगं पण मी कसं करू, मला जमेल का? नंदिनी नख कुरतडत म्हणाली. नंदू, हे बघ, आत्तापर्यंत जिजूंनी किती काही केलं आहे तुझ्यासाठी. त्याची परतफेड म्हणून तरी तू त्यांना प्रपोज करायचंच. त्यांनाही थोडं स्पेशल फील होऊ दे की, जसं ते करत असतात तुला नेहमी. ईशाने नंदिनीच्या डोक्यात किडा घुसवला आणि आता नंदिनी मॅडम विचारात पडल्या. रात्र झाली तसा तो ऑफिसवरून घरी आला. तो रूममध्ये आला तेव्हा ती रूममध्ये त्याला कुठेच दिसली नाही. त्याचं लक्ष गॅलरीमध्ये गेलं तर मॅडम इकडून तिकडे फेऱ्या मारत होत्या. चेहऱ्यावर टेन्शन साफ दिसत होतं. दातांनी नख कुरतडायचं काम देखील चालू होतं. तिला तर तो आलेला सुद्धा समजलं नाही, एवढी ती कसल्याशा विचारात हरवली होती. तो हळूच तिच्या समोर जाऊन उभा राहिला. खडूस, घाबरले ना मी, ती एक हात छातीवर ठेवून म्हणाले, कारण तो अचानक तिच्या पुढे येऊन उभा राहिला होता. मी काय भूत आहे का घाबरायला? त्याने एक भुवई उंचावत आणि बारीक डोळे करून पाहत तिला विचारलं. भूतापेक्षा कमी आहेस का? असं कोण येतं का अचानक समोर? हार्ट फेल झाला असता ना माझा. ती जोरजोरात श्वास घेत छातीवर हात ठेवत म्हणाले. मी बरं होऊ देईल. तो तिच्या डोळ्यात पाहत एकदम बोलून गेला आणि त्याचं बोलणं ऐकून तिने जास्तच गडबडून त्याच्याकडे पाहिलं. तर तो अजूनही एकटक तिला पाहत होता. तू आज लवकर कसा? तिने त्याच्या नजरेतली स्वतःची नजर वळवत विचारलं. उगाच हृदयाचा ठोका चुकल्यासारखं वाटलं तिला. मॅडम, घड्याळ पाहता का एकदा? किती वाजलेत? तो तिला घड्याळाकडे पाहण्याचा इशारा करत म्हणाला. तसं तिची नजर रूममध्ये लावलेल्या भिंतीवरच्या घड्याळाकडे गेली आणि घड्याळाकडे पाहून तिचे डोळेच विस्फारले. बाप रे, 9 वाजले, मला समजलं कसं नाही? ती डोक्याला हात लावत टेन्शनमध्ये म्हणाली. त्याने तिच्याकडे पाहत नकारार्थी मान हलवली. तुझं चित्त थाऱ्यावर असेल तर समजेल ना तुला. कसला एवढा विचार करत होतीस? तो तिच्या डोक्यात हलकी टपली मारत म्हणाला. ते हनीमूनचा. ती पटकन बोलून गेली. काय? तो आश्चर्याने आणि डोळे विस्फारून म्हणाला आणि तिने गडबडून त्याच्याकडे पाहिलं. आय मीन, कुठे फिरायला जायचं याचा विचार करत होते. खूप कन्फ्यूज झाले आहे मी. तूच ठरव कुठं जायचं. माझ्याने काही होणार नाही हे. ती शेवटी कंटाळून हात वर करत म्हणाली आणि तिची ती रिॲक्शन पाहून तो गालातच हसला. वेडीच आहेस, याचं एवढं टेन्शन घेतलं होतंस का? तो हसत म्हणाला. हो मग, तू म्हणाला होतास ना तूच ठरव, म्हणून विचार करत होते, पण काहीच समजत नव्हतं. डोंट वरी, आपण जेवणानंतर करूयात फायनल, दोघे मिळून. तो तिचं टेन्शन दूर करत म्हणाला आणि तिची कळी लगेच खुलली. थँक गॉड. चल, तू ये फ्रेश होऊन, मी जाते खाली, मग तू हे ये नंतर, ती म्हणाली आणि लगेच त्याचं काहीही न ऐकता खाली पळाली सुद्धा. तो मात्र तिचा तो धांदरटपणा पाहून नकारार्थी मान हलवत गालातच हसला. छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घ्यायची सवयच होती तिला आणि तिच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशनही असायचं त्याच्याकडे. तो मग तिच्याच विचारात हसतच फ्रेश व्हायला निघून गेला. रात्री जेवण करून दोघेही वर त्यांच्या खोलीमध्ये आले आणि मग दोघांनीही मिळून खूप विचार करून एक ठिकाण फायनल केलं. त्याने लगेच दोघांचे तिकीटसुद्धा बुक केले.
उद्या शॉपिंग करून परवा ते जायला निघणार होते. चल, झालं फायनल. तो लॅपटॉप बंद करत आणि एक आळस देत म्हणाला. आणि शॉपिंग? तिने त्याच्याकडे पाहत विचारलं. तू ईशाला घेऊन जाशील का? प्लीज. परवा आपण जाणार आहोत तर सगळं कामाचं व्यवस्थित पाहावं लागेल. तसा रॉकी आहे इथे, काही टेन्शन नाही, पण तरीही. तो तिला विनवणी करत म्हणाला. ओके, चालेल, मी आलेच लगेच ईशाला कॉल करून. ती आनंदाने म्हणाली आणि लगेच मोबाईल घ्यायला पळाली सुद्धा. त्याला तिच्या बोलण्याचं थोडंसं वाईट वाटलं. तो शॉपिंगला नाही म्हणाला तर ती नाराज होईल, पण ती तर ईशासोबत शॉपिंगला जायचं म्हणून खुश झाली होती. त्याने एक सुस्कारा सोडला. शेवटी तिला नवऱ्यापेक्षा मैत्रीण जास्त प्रिय आहे असंच त्याला वाटून गेलं. इकडे तिने ईशाला उद्याच्या शॉपिंगसाठी जायचं म्हणून तयार राहायला सांगितलं आणि खुशीत सोफ्यावर जाऊन झोपली. तो बेडवर पडून तिलाच पाहत होता. अजूनही ती सोफ्यावरच झोपत होती. कदाचित ही ट्रीप त्या दोघांमधलं हे अंतर नक्कीच मिटवेल असं त्याला मनोमन वाटत होतं. गुड नाईट, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. तसा विचारात हरवलेला तो भानावर आला. गुड नाईट, तो हलकं हसून म्हणाला. तसं ती देखील हसली आणि तिने लगेच डोळे बंद केले. पण हा मात्र कितीतरी वेळ तिच्या चेहऱ्याकडे पाहत तसाच विचारात हरवला होता. नंतर त्यालाही कधीतरी झोप लागून गेली. रात्री उशिराने कसल्याशा आवाजाने त्याला जाग आली आणि तो ताडकन उठून बसला. त्याने घाईत लाईट चालू केली आणि तिच्याकडे पाहिलं. घामाने ओलीचिंब झाली होती ती. ब्लँकेट छातीशी पकडून अक्षरशः थरथर कापत होती आणि तोंडाने देखील काहीतरी बडबडत होती. तो तसाच उठला आणि तिच्याजवळ गेला. प्लीज सोड मला. हात लावू नकोस. दादा, प्लीज सोड. सोड दादाला. तिचे आता स्पष्ट शब्द त्याच्या कानावर पडले आणि तो शॉक झाला. कारण सेम हेच शब्द त्याने आधी सुद्धा ऐकले होते तिच्या तोंडून, जेव्हा ती तापाने फणफणली होती. नंदिनी, काय होतंय तुला? त्याने तिला हात लावला. तसं तिने पटकन त्याचा हात घट्ट पकडला आणि त्याचमुळे तिच्या शरीराची थरथर त्याला आता स्पष्ट जाणवू लागली. तिला कदाचित झोपेतही त्याचा स्पर्श आणि तो असल्याची जाणीव झाली असावी. मला एकटीला सोडू नकोस. तो खूप वाईट आहे. तो मला घेऊन जाईल आणि मग माझ्यावर. ती डोळे बंद करून अजूनही ग्लानीत बडबडत होती आणि इकडे तिचं शेवटचं वाक्य ऐकून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. तो स्तब्ध झाला. नक्की ती काय बोलली याचा अंदाज तो लावू लागला. कोण आहे हा नक्की? राणा? त्यानेच तर तिला उचलून नेलं होतं. पण मग त्याने नंदिनी सोबत काही वाईट केलं का? त्याच्या मनात विचार आला आणि आता मात्र तो आतून थरथरला. पहिल्यांदा त्याला भीती वाटली. नाही शौर्य, काहीही विचार करू नकोस. असं काहीही झालं नसणार. तो त्याच्या मनाला समजावत होता. तिने मात्र अजूनही त्याचा हात घट्ट छातीजवळ पकडला होता. त्याने मनातले विचार झटकले आणि तिच्या कपाळावर हात ठेवला आणि तोच हात तसाच तिच्या केसातून फिरवत तिला धीर देऊ लागला. त्याचा तो स्पर्श तिला झोपेत सुद्धा सुरक्षित फील करून गेला आणि हळूहळू तिची थरथर सुद्धा थांबली. पण तिने त्याचा हात मात्र सोडला नाही. तो मग तसाच तिच्या जवळ बसून तिच्याकडे पाहत होता. खुश असणारा तो आता त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं.
कथेचा हा भाग इथेच संपतो. भेटूयात कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत कथा आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.